बाबांनी भात पेरायला सुरुवात केली आणि आता भात पेरून झाल्यानंतर आहे ना जमीन सर्व सारखी करून टाकणार। जय शिवराय मंडळी, मी विनोद चिखले स्वागत करतो तुमच्या लाडक्या भावाच्या विनोदी विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी कशा सर्वजण अगदी मजेत असाल अशी आशा व्यक्त करतो आणि आजच्या एका छोट्याशा ब्लॉगला मी सुरुवात करतो आहे। तर मंडळी आपल्या कोकणात आहे ना आता पेरणीला सुरुवात झालेली आहे। आज आहे 30 तारीख म्हणजे शुक्रवार आणि 25 तारखेला रोहिणी नक्षत्र सुरू झालेलं आहे। तर मंडळी अगदी आपण आता बघितले गावोगाव म्हणजे कोकणात सगळीकडे अगदी पेरणीला सुरुवात झालेली आहे। काय मग तुमच्याकडे झाले की नाही पेरणी? इकडे मुंबईला नाही, इकडे गावाला हां। तर सुरुवात झालेलीच आहे सगळीकडे आणि आपण सुद्धा आता जातो आहे शेतामध्ये पेरणी करण्यासाठी। ॲक्च्युली झालं कसं, खरं तर आपण पेरणीला सुरुवात केलेली आहे काल, म्हणजे काल 29 तारीख आणि गुरुवारचा आपण मुहूर्त केलेला आहे। आणि मी गेलो होतो मामाच्या गावाला, तर दुपारनंतरला आलो आणि मग आहे ना घाई गडबडीत व्हिडिओ नाही केला, फक्त 2-3 तरवे नांगरले आणि पेरणी केलेली आहे आणि अजून थोडे बाकी आहे पेरणी। तर म्हटलो आजच आपण व्हिडिओ करूया। तर चला आजच्या व्हिडिओत तुम्हाला बघायला भेटणार आपल्या कोकणात पेरणी आणि अगदी पारंपरिक पद्धतीने आपण आपली बैलजोडी आहे तर आपण नांगर धरणार आहोत आणि बघूया कशी पेरणी असते। सर्वांना माहीतच आहे अगदी, आणि तुम्हाला मला माहीत आहे, तुम्हाला बघायलासुद्धा ह्या व्हिडिओ आहेत ना पेरणीच्या शेतीच्या खूप इंटरेस्टिंग असतात, सर्वांना आवडतात। तर त्या अशाच व्हिडिओ आपल्या शेती संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आहे ना सबस्क्राईब करून ठेवा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा व्हिडिओ शेअर करा आणि पुन्हा एकदा सांगतो बोलल्याप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर चला पाहूया आता आपण पेरणीचा व्हिडिओ। तर आता आपण बैल घेऊन जातो आहे शेतामध्ये, तर आता बैल आपण गोठ्यामध्ये बांधलेले आहेत, तर आता बैलजोडी आपण सोडून घेऊन जाऊया शेतामध्ये। तर चला मंडळी आता मी बैल सोडायला चाललो आहे वाड्यामध्ये आणि हे बघा, हा बघा बावट्या बघा, आता बघा किती मस्ती करतो आहे आणि नांगराखाली गेल्यानंतर एकदम शांत होईल बावट्या। तर मंडळी तुम्हालासुद्धा माझा आवाज थोडासा चेंज जाणवत असेल, थोडासा आवाजामध्ये बदल झालेला आहे, घसा थोडा बसला आहे माझा तर थोडा स्पष्ट आवाज तुम्हालासुद्धा येत नसेल काही। तर आता हा आपला लालू आहे, तिकडे पंड्या आहे, पण त्याला आपण नांगरा धरत नाही कारण हे दोघेच चालू आहेत। त्याला गेल्या वर्षी आपण शिकवली होती, बघितले सर्वांनी, आणि वेळ पण मिळत नाही शिकवायला वगैरे, कामं पण आपली खूप घाई गडबडीत असतात। आपला बावटे आणि लालू दोघांची जोडी आहे आणि हा बघा मोर्या पाडा आहे। तर चला, आणि आपली एकच गाय आहे तिकडे पिंकी आणि तो एक बाबू आणि मोर्या, हे दोन्ही पण पिंकीचेच वासर आहेत म्हणजे पाडे आहेत। तर आता आपण आहे ना बैलांना टोपले लावूनच घेऊन जाऊया, जेणेकरून आता बाहेर आहे ना गवत वगैरे झालेलं आहे, तर बैल इकडे तिकडे तोंड घालायला नको। तर मंडळी आता आपण आहेत ना बैल सोडलेत आणि बैल घेऊन चाललो आहे शेतामध्ये आणि तुम्ही सुद्धा बघू शकता आपण आहे ना बैलांना बांधून घेऊन चाललो आहे। कसं आहे माहिती आहे का, नाहीतर गंमत कशी होते, आपण बैल घेऊन जातो असे सुट्टे नांगराला आणि आहे ना बैल जातात पळून आणि नांगराची आपली फजिती होते, म्हणून आहे ना बैल बांधून नेलेले सोयीस्कर, म्हणून आम्ही आहे ना बैल बांधूनच घेऊन जातो। तर चला आपण जाऊया आता। तर मंडळी बघतोय आपण, हा आपला आहे ना समोर आहे तो तरवा आहे आणि आता पण आहे ना बैल जोखडलेले आहेत आणि आता आपल्याला आहे ना नांगर फिरवायचं आहे। तर आपण पूर्ण जमीन पहिली नांगरून घेणार आहोत आणि त्यानंतर आहे ना आपण भात पेरणार आहोत, कारण यावर्षी आहेत ना सर्वांचे ओले पेरे झालेत, म्हणजे जमीन पूर्णपणे भिजलेली आहे, कारण पाऊस खूप पडलेला आहे, अवकाळी पाऊस, त्यामुळे जमीन सगळी ओली आहे आणि सुकी जमीन असल्यानंतर सुके पेरे करायला
खूप बरं पडतं, सोयीस्कर असतं. असं ओले पेरे करायला खूप अवघड होतं. तर आपण बघतोय इकडे ना, आपण काल हे 2 तरवे आहेत ना नांगरले आणि पेरणे आपण केलेले आहे, पेरून झालेलं आहे. तिकडे आपला मोती पण बसलाय. तर चला आता आपण आजचं आपलं काम सुरू करूया. नाचणीच्या शिवाय तो एक तिथं गेली तर फोडून गेला ना, तर नाचणीच्या शिवाय तू भाताचं नाही म्हणाला. पारड्याला म्हणू काय करतील काय. तर मंडळी सकाळी उठलो तेव्हा ना थोडासा पाऊस पडून गेला आणि आता बघा मस्त ऊन पडलंय आणि ना वातावरण मोकळं आहे पेरणी करण्यासाठी. तर हा वादलाचा पाऊस होता तो पडून गेलेला आहे आणि आता रोहिणी नक्षत्राचा पाऊस आता बघूया कधी येतोय. कसा रिमझिम रिमझिम बारीक आज सकाळी थोडासा पडून गेलेला आहे. तिकडे मम्मी आणि बहीण तर दोघेजणी कुदरत आहेत आणि आपले ना एक दाढ म्हणजे आपला तरवा नांगरून झालेला आहे. आता बाबा येतील पेरायला आणि आपण आहे ना तिकडे पुढे आहे ना आपल्याला हे 2 तरवे नांगरून झाले, तिकडे पलीकडे आपल्याला जायचं आहे. तर आता बैल आपण जोकडूनच घेऊन जातोय तिकडे आणि तिकडचे पण नांगरून घेऊया. तर चला बैल घेऊन निघतोय मी आता तिकडे. तर आता आहे ना आपण बघतोय बाबांनी भात पेरायला सुरुवात केली आणि आता भात पेरून झाल्यानंतर आहे ना जमीन सर्व सारखी करून टाकणार म्हणजे भात झाकून जाईल आणि त्यानंतरला मग भात जमिनीमध्ये फुगल्यानंतरला मग मोड येऊन उगवेल वरती. तर आपण जाऊया आता पुढे बैल घेऊन.
तर मंडई आपला आहे ना, हा पण तरवा आहे ना नांगरून झालेला आहे. आपण तिकडे भात पेरून आलो आहे आणि या तरवामध्ये आहे ना आता आपल्याला नाचणी पेरायची आहे. तर कळशीमध्ये आणले, दिसत नसेल थांबा मी हाताने काढतो बाहेर. हात पण अडकतोय, अडकला. हे बघा नाचणी. तर ही नाचणी आपल्याला आता पेरायची आहे. तर बघूया, या तरवामध्ये नाचणी पेरायची आहे. तर बाबा पेरतील, आपण पुढचा तरवा येतो नांगरून घेऊया. बैलजोडी आपल्या इकडे उभी केले. तर मंडई बघतोय आपण, ऊनसुद्धा झालेला आहे आणि आपलं आहे ना पेरणीसुद्धा झालेली आहे, म्हणजे नांगरून झालेलं आहे आणि मागून पेरायचं काम बाकी आहे. तर थोडंसं काम बाकी आहे आणि आता आपण आहे ना बैल सोडून घरी घेऊन जाणार आहोत वाड्यामध्ये बांधण्यासाठी. तर चला आता बैल सोडूया, ऊन झालेलं आहे, बैल पण दमलेले आहेत. तर चला जाऊया, गुरांना म्हणजे बैलांना घेऊन जाऊ वाड्यामध्ये आणि त्यांना चारा पाणी करूया. तर चला. तर मंडळी आता आहेत ना आपले बैल निघालेले आहेत घरी आणि आता आहेत ना आता ते सरळ वाटेने चाललेत, कारण आता थकलेले आहेत. हिरवा चारा दिसतोय ते खायला बघतात पण तोंडाला टोपले आहेत, त्यामुळे आता ते सरळ घरी निघालेले आहेत. आणि कामावर आणताना मात्र पळून जाण्याची भीती असते, म्हणून बांधून आणलेलं चांगलं असतं. तर आता नेऊया ना, बांधूया वाड्यात नेऊन. आता बघा बावटी, आता बघा किती शांत आहे नांगरापासून नेताना, आणि वाड्यात असताना बघा त्याला बांधायच्या आधी बघा त्याची दादागिरी किती असते. तर मंडळी हा आहे आपला वाडा. लोक हवेलीला वाडा बोलतात, मोठ्या घराला पूर्वीची लोक बोलायची. आणि पण गुरांच्या गोठ्याला सुद्धा वाडाच बोलतात. आपण आता बैल घेऊन आलेलो आहोत घरी. तर आता बैलांना पहिले बांधूया. तर मंडळी आता बैल घेऊन आलोय आपण घरी आणि आता बैलांना आपण पहिले ना बांधून घेऊयाच, पण व्हिडिओचा एंडसुद्धा करूया. तर व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला? आपली पेरणी झालेली आहे आणि पेरणीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. आणि आता याच्या पुढे आता पेरलेलं उगवेल, त्यानंतर शेतीची फोड, बेर आणि लावणी, त्यानंतर कापणी, असे सर्व काही आपल्याला आहेत ना व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ सर्वच इंटरेस्टिंग असणार आहेत, कारण आपल्या कोकणातल्या व्हिडिओ ही कशी तुम्ही शूट करा ती इंटरेस्टिंगच बनते. तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर करणार आहेत, मला माहीतच आहे. तर चॅनलवर जर कोणी नवीन असाल ना तर नक्की आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. तर त्या सगळ्या व्हिडिओंचा आहे ना तुम्हाला मनसोक्त पूर्णपणे आनंद घेता येईल. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.